आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। दत्तात्रय भरणे आता वाशिमचे नवे पालकमंत्री असतील। हसन मुश्रीफांकडून काढून भरणेंकडे पदभार देण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। दत्तात्रय भरणे वाशिमचे नवे पालकमंत्री असणार आहेत। हसन मुश्रीफांकडून पदभार काढून घेण्यात आला आणि तो दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलेला आहे। देवा राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। देवा, काय अपडेट्स? सौरभ, आपण बघतोय की गेल्या काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांनी जो त्यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्री पदाचा पदभार होता तो त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यामुळे तो रिक्त झाला होता। आता इंदापूरचे आमदार जे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, दत्तात्रय भरणे यांच्याकडे वाशिमचा पदभार जो आहे तो आज देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तसं नियुक्त परिपत्रक जे आहे नियुक्तीचं ते परिपत्रक देखील आज प्रकाशित करण्यात आलेलं आहे, काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वाशिमचा जो पदभार आहे तो नेमका कोणाकडे जाणार याबाबत गेले अनेक दिवसापासून चर्चा होती। अखेर वाशिमचा पदभार जो आहे तो क्रीडा मंत्री अर्थात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर पाठीमागे ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्यावेळी अनेक मंत्र्यांची पालकमंत्री पदासाठी वर्णी लागली होती। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळख असणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे मात्र पालकमंत्री पदाची कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती। त्यामुळं विविध चर्चा देखील रंगत होत्या। अखेर आता दत्तात्रय भरणे यांकडे देखील पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी इंदापूरमधील कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय किंवा उत्साह आलेला आहे। आणि वाशिमचं जे पालकमंत्री पद आहे त्याची माळ जी आहे ते आता दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यात सोपवण्यात आलेली आहे। सौरभ, निश्चितच देविदास, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।